नमस्कार मित्रांनो, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेवटी मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले। त्यांनी काल विजयी मेळावा हा घेतला। त्यानंतर भरपूर प्रतिक्रिया माध्यमांमध्ये आल्या। एकनाथ शिंदे असू द्या, फडणवीस असू द्या, सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि ह्या प्रतिक्रिया देण्यानंतरचा ह्या सगळ्यांचा वेगळा प्रश्न येतो। परंतु सर्वप्रथम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये आपण जे काही मुद्दे मांडले, एकत्र येण्याचं, विजयी मेळावा घेण्याचं, त्यांनी जे काही हे केलं, म्हणजे यशस्वीपणे मेळावा केला। अनेक जे पुढं प्रश्न होते राजकीय, त्यात आता गुंता अधिक वाढलेला दिसतोय। बीएमसीच्या निवडणुका येत आहेत, महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि अशा वेळेस हा विजयी मेळावा होणं हे निश्चितच कुठेतरी भाजप असू द्या, मेनली भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांना धक्का देणारा समजला जात आहे। पण हे सर्व झालं असताना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी, माझं पर्सनल मत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी झेंडा घेऊन यायला पाहिजे होतं एकत्र। कारण त्यांनी फक्त मराठी अस्मितेसाठी आम्ही जवळ येतोय, मराठी या भाषेविषयी आम्ही जी तळमळ आहे त्यामुळे पुढे येतोय, परंतु आम्ही झेंडे घेऊन येणार नाही हे सांगून कुठेतरी सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी त्यांच्या वाटाघाटी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काही करण्याची गरज नाही। लगेच सर्व गोष्टी, सगळे पत्ते आपण महाराष्ट्राच्या राजकारणात खोलू शकत नाही, असाच काहीसा दोघांनीही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण आपण समजतो की राज ठाकरे मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांनी जरी झेंडे आणले असते तर अजून प्रखरपणाने त्यांना फडणवीस असू द्या किंवा जे महाराष्ट्र सत्ताधारी आहे त्यांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला असता। हे दोघं एकत्र आलेत परंतु राजकीय अजेंडा खाली नाहीये, हेही आपल्याला नाकारून चालणार नाहीये। जे काही लोक म्हणतायत की उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, ठीक आहे, एकत्र आले, पण ते मराठीच्या प्रश्नावरती आहे हे दोघंही म्हणतायत। कुठे त्यांचं गठबंधन होऊन त्यावरती ते कुठेतरी फडणवीस सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणुका लढतील असा कुठेही संकेत नाहीये, किंवा त्यांनी एकदा रंगीत तालीम घेतलीये का काय असंच वाटतंय। कुठेतरी पुढे भाजप विरुद्ध लढण्यासाठी आधी रंगीत तालीम म्हणून एकत्र यायचं, लोकांच्या प्रतिक्रिया बघायच्या आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती पुढे आपलं भविष्य ठरवू, आपली युती ठरवू, असाच काहीसा प्लॅन कुठेतरी या दोघांच्याही मनात विचार चाललेला दिसतोय असं मला तरी वाटतंय। परंतु मी प्रकर्षाने एवढं नक्कीच, जेवढा अभ्यास आहे माझा राजकारणाचा तेवढं नक्कीच सांगू शकतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक अशी खेळी खेळतायत ज्यामध्ये त्यांना पूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या विचाराची लाट उठवायची आहे आणि त्यामध्ये ते किती यशस्वी ठरतायत हे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।